हरतालिका. हो अगदी. अनेक जणी मोठ्या श्रद्धेने हे व्रत करतात आणि या व्रताचा जो मूळ उद्देश आहे ना तो खूप म्हणजे खूप छान आहे. अविवाहित मुलींना चांगला पती मिळावा, पार्वतीसारखा. हं. आणि ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांच्या पतीला दीर्घायुष्य मिळावा, अखंड सौभाग्य लाभावं, हीच मुख्य भावना आहे. अच्छा. आणि याची जी कथा आहे ती थेट पार्वती मातेशी जोडलेली आहे. म्हणजे असं म्हणतात की शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी स्वतः पार्वतीने सगळ्यात आधी हे व्रत अरण्यात केलं होतं. अरे वा. म्हणजे पार्वतीने स्वतः सुरू केलेले हे व्रत आहे. नात कोणती शंका न ठेवता कधीही सुरुवात करता येते. तिथी तर ठरलेली आहे भाद्रपद महिन्यातली शुक्ल तृतीया. आणि वेळेचं काय? म्हणजे हल्ली धावपळ असते, नोकरी वगैरे. अगदी अगदी. तो मुद्दा आहेच. तर स्रोतात म्हटलंय की सकाळी लवकर म्हणजे 6 ते 8:30 ही वेळ उत्तमच. हो. पण समजा नाही जमलं तर दुपारी 12च्या आत पूजा करावी. पूर्वीचे नियम खरंच खूप कडक होते. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं निर्जळी किंवा फक्त कोवळी पानं खाणं. हो. पण आजकालच्या काळात म्हणजे विभक्त कुटुंब, नोकरी या सगळ्या धावपळीत हे अनेकींना शक्य होत नाही खरं ते. बरोबर. त्यामुळे स्त्रोतामध्ये असं सुचवलं आहे की ठीक आहे, चहा, कॉफी, दूध, फळं चालतात, राजगिऱ्याचे लाडू किंवा तत्सम फराळाचं चालतं. काही ठिकाणी साबुदाण्याची गोड खीर पण चालते. अच्छा. पण एक पथ्य आवर्जून सांगितलं आहे की तिखट आणि मीठ